नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत? छान अभ्यास करताय बेटांनो. आय नो तुम्हाला सर्वांना तुमच्या आईवडिलांच्या कष्टांची जाणीव आहे आणि तुम्ही सर्व त्या जाणीवेपोटी दररोज छान 2 ते 3 तास कमीत कमी अभ्यास करत असाल. पुढच्या काही 4 ते 5 महिन्यात आपली 10वीची बोर्डाची एक्झाम आहे. बाळांनो, आपण घेतो तो AP स्टँड फॉर अरिथमॅटिक प्रोग्रेशन. याचे आपण आत्तापर्यंत 2 व्हिडिओज बघितले. जर तुम्ही ते व्हिडिओ नसेल बघितले तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक असणार आहे. सर्वांनी प्लीज ते व्हिडिओ बघा. हा लेसन खूप छान सोपा आणि 8 मार्क्स. हे हातातले मार्क्स हे सोन्या घालवायचे नाही. हा आहे आपला पुढचा कॉन्सेप्ट होता बाळांनो, सम ऑफ nth टर्म ऑफ AP. बाळांनो आपण बघितलं होतं AP म्हणजे काय असायचं की बाळांनो, की सपोज आता हा एक सिक्वेन्स असेल, करेक्ट की नाही. या सिक्वेन्समध्ये यांना आपण काय म्हणलो सोन्यांनो, टर्म्स असं म्हणलो. जसं एक्झाम्पल काय, ही आपली फर्स्ट टर्म, ही आपली सेकंड टर्म, ही आपली थर्ड टर्म, ही आपली फोर्थ टर्म, करेक्ट का. तर याच्यामध्ये हा जो डिफरन्स आहे, हे डिफरन्स म्हणजे काय रे, पुढच्या नंबरमधून जेव्हा आपण मागचा नंबर मायनस करायचो तर हा आला किती 2, 6 - 4 2, 8 - 6 2. हा डिफरन्स जर सेम आला तर याला आपण म्हणतो AP, हो की नाही. आता आपल्याला प्रश्न काय मिळालो की आता हा जो AP सपोज, तर या AP मध्ये लागल तेवढ्या टर्म्स असतील की नाही, खूप साऱ्या टर्म्स आहे. आणि या सगळ्या टर्मची जर मला करायची असेल बेरीज म्हणजे ॲडिशन म्हणजे सम, काय सम करायचे असेल तर याचा फॉर्म्युला काय होता बाळांनो, तो समजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला SN चा अर्थ काय असतो सांगतो बाळांनो. SN म्हणजे काय बेटांनो, SN चा अर्थ असतो बाळांनो, सम ऑफ nth टर्म, सम ऑफ nth टर्म. म्हणजे किती जरी टर्म असेल तर यांची सम. एक साधा सेन्स आहे. टर्म्स काय असतील, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म, असं करत करत TN पर्यंत. याला म्हणतात सम ऑफ अप टू nth टर्म, करेक्ट का. एक्झाम्पल आहे, जर मी घेतला असा S6 म्हणजे काय, सम ऑफ फर्स्ट पहिल्या, सम ऑफ फर्स्ट 6 टर्म, सम ऑफ फर्स्ट T3 प्लस T4 प्लस T5 प्लस T6. याचा अर्थ असा झाला. एक्झाम्पल आहे, जर मी म्हणलो सम ऑफ 5 टर्म्स काय रे, तुम्ही काय म्हणणार सर, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, फोर्थ टर्म आणि कोण बाळांनो 5 टर्म्स. एक सेन्स बघा, कधी कधी याच्यावर एखादा क्वेश्चन किंवा MCQ हे लोक तुम्हाला देऊ शकतात, म्हणून जस्ट सांगून ठेवते बाळांनो. एकच मिनटं. हा काय की जर S6 होता सम ऑफ 6 टर्म, तर याच्यातील बाळांनो हा वाला पोर्शन चेक करा बरं. फर्स्ट टर्म, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सम ऑफ 5 टर्म्स. म्हणजे मी याला जर असं लिहिलं असतं काय, S5 प्लस कोण उरला असता रे बाळांनो, T6. हा S5 जर मी इकडे आणला असता सोन्यांनो तर S6 मायनस S5 काय बनला असता बाळांनो आपला T6. म्हणजे तुम्हाला इथून एक गोष्ट कळते की जर तुम्हाला सम ऑफ टर्म दिल्या गेल्या तर तुम्ही कदाचित ही टर्म असं काढू शकतात. आता हा क्वेश्चन 1 मार्क्सला किंवा MCQला बनवू शकतात. कसा की इफ म्हणतील, इफ S6 = 50, S5 = 40 आणि म्हणतील काय, फाइंड करायची होती आपल्याला. एक्झाम्पल आहे सरांनो 6th नंबरची. मग आपण ही टर्म कशी काढली सरांनो, ही टर्म आपण कशी काढली असते बाळांनो, S6 मायनस S5 म्हणजेच काय बाळांनो 50 - 40 बरोबर की त्याला असतं 10. तर अशा वेळेने ते तुम्हाला 1 मार्क्सला MCQ किंवा एखादा 2 मार्क्सचा क्वेश्चन बनवून देऊ शकतात. तर लक्षात ठेवा कॉन्सेप्ट. जाऊया आता मेन कामाकडे बेडांनो. तर आपला SNचा जो बेडा फॉर्म्युला होता तो होता काय ऐका, SN स्टँड्स फॉर सम ऑफ द फर्स्ट nth टर्म, सम ऑफ द फर्स्ट n टर्म्स. काय होता फॉर्म्युला आपल्याकडे, n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1d. काय SN = n/2 2a प्लस n-1d. बाळांनो तुम्ही जर थोडासा सेन्स लावल्या गोष्टीकडे तर तुम्हाला एक गोष्ट कळते बघा. याला जर नीट लिहिलं तर SN = n/2. बेटा हा 2a, हे 2 ॲपल म्हणजे काय रे बेटा, ॲपल प्लस ॲपल आणि हा आपला n-1d. एक साधा सेन्स आहे सोन्या की n/2 असाच ठेव. ए म्हणजे काय, तुझी फर्स्ट टर्म. आणि थोडासा तू विचार कर या गोष्टीवर. हा एक फॉर्म्युला आहे तुझा. कोणता फॉर्म्युला माहिती का, हा आहे तुझा nth टर्म ऑफ एपीचा फॉर्म्युला. म्हणजे तुला काय कळालं की जर तुला
TN दिला गेला, हाही क्वेश्चन 1-2 मार्क्सला बनवू शकतात हां. TN दिला गेला, T1 दिला गेला आणि तुला विचारला SN काढा, तर तू या केसमध्ये हा फॉर्म्युला वापरू शकतो, हे लक्षात ठेव. हा कॉन्सेप्ट तुम्हाला सर्वांना समजला? यस और नो? तर बेटा फॉर्म्युला एकदा रिपीट करूया. SN होता n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1d. आता बघूया आपण क्वेश्चन्स. ओके, हा तुमच्या बुकमधला प्रश्न आहे बाळांनो. क्वेश्चन काय रीड करूया. फर्स्ट टर्म आणि कोण दिले बेटांनो? कॉमन डिफरन्स दिला होता 6 आणि 3. बाळांनो गिवन कोण आहे राजांनो? गिवन होता फर्स्ट टर्म म्हणजे ए असतो आपला 6 आणि कॉमन डिफरन्स म्हणजे कोण असतो रे? अरे बोला जा की रे. हां, कॉमन डिफरन्स कोण असतो बेटांनो? 3. आणि तुम्हाला त्यांनी काय विचारलं होता? यस 27. मग सांग सोन्या सांग, लाजू नकोस. तुला SNचा फॉर्म्युला काय माहिती होता? n/2 2a प्लस n-1 इंटू डी. करेक्ट का? तुला जर यस 27 हवा असेल, ह्याचा अर्थ बाळा तू इथं n ठेवणार किती रे? यस यस इथे कोण? हा असा आहे बरं का सोन्या, हा असा असतो. मग n किती बापू? 27 याच्यात ठेवला तर यस 27 इक्वल टू n होता 27/2 इन ब्रॅकेट 2 असाच ठेव. इथं कोण रे? ए किती माहिती होता? 6 प्लस n-1. n होता 27-1 इंटू डी होता बाळांनो किती? 3. आणि जस्ट याला सॉल्व करूया. बघा याला डिवाइड होतं का बाळांनो? नाही होत. 27ला 2ने डिवाइड होत नाही. मग याला असंच ठेव बापू. ए राजा 2 इंटू 6 6 टू दा 12 प्लस 27-1 26 इंटू हा असतो 3. कर सॉल्व. डिवाइड होत नाही, याला असंच ठेवायचं. बोला 12 असाच ठेवला. 26 इंटू 3 करायचं बेटांनो. 26 इंटू 3 3 6 जा 18 1 कॅरी बेटा. 3 2 जा 6 प्लस 1 7 किती आला बेटांनो? 78. हा आला 78. मग आता काय होणार? तर सर आता यांची ॲडिशन करायची म्हणजे काय होणार? 27/2 बोंबल मग सॉरी बोल 78 प्लस 12 हा 2 ॲड कर दिला 80. 80 प्लस 10 म्हणजे आता किती बेटांनो? 90. करेक्ट का? आता या 90ला 2ने डिवाइड करायचं म्हणजे काय होणार? 27 2 4 5 ॲग्रीड आहे. आणि मग यांना केलं मल्टिप्लाय की तुला तुझा व्हॅल्यू भेटणार 27 भेटणार. यस. सो बाळांनो 45 इंटू 27 किती? अबा शिकला असाल ना 10वीला राजाऊ. 7 35 5 3 7 चौक 28 आणि 3 31. अय सोन्या 0 बे 5 10 उरला 1 बे चौक 8 उरला 1 9 किती झालं बापू? 5 1 9 3 12 1215 तुझं होतं ॲन्सर. साधे साधे मल्टिप्लिकेशन 10वीला आल्यावर येतात. मला माहिती आहे तुम्ही मुद्दाम करतात. चला ऐका पुढचा प्रश्न. ओके छान क्वेश्चन आहे. फाइंड द सम ऑफ ऑल इवन नॅचरल नंबर्स बिटवीन 1 and 350. लक्षात ठेव इथं सगळ्यात मेन वर्ड हा असतो. एक असतो बिटवीन, एक असतो फ्रॉम. ओके चल आता ऐक. मला सांग इवन नॅचरल नंबर फ्रॉम नाही सॉरी बिटवीन 1 and 350 आर. आता बापू मला सांग इवन नंबर म्हणजे कोणते नंबर रे? विचारलास ज्या नंबरला 2ने डिवाइड होतं ते इवन नंबर, ज्याला 2ने डिवाइड होत नाही तो ऑड नंबर. एक्झाम्पल सर हा कोणता नंबर हो? इवन नंबर. का बरं? शेवटी किती आहे? 2. या 2 हा जो 2 असतो ना शेवटचा नंबर, हा जर 2च्या टेबलमध्ये असेल तर त्याला 2ने डिवाइड होतं. याचा अर्थ असाच असतो. मग बाळांनो हा झाला इवन नंबर. समजा मी घेतला 341 इथं कोण आला आता 1. 1ला कधी 2ने डिवाइड होईल का? नाही. म्हणजे हा झाला तुमचा कोणता नंबर? ऑड नंबर. मग सांगा बरं 1 हा आपला इवन नंबर आहे का? नाही. म्हणजे पहिला इवन कोण असेल बाळांनो? 2. मग कोण असेल? 4 5. असं करत करत लास्टचा नंबर असणार तुझा 348. हा घ्यायचा नाही, याच्या अगोदरचा घ्यायचा. ते काय बोलले? बिटवीन बोलले. म्हणजे तो अलाउड नाही, 1 पण अलाउड नाही. हे कळलं? आता नीट बघ. हे तुझे आहे इवन नंबर्स, पण त्यांनी मला काय विचारले? सम ऑफ ऑल इवन नंबर्स. सगळा प्रॉब्लेम असा झाला आहे फक्त हो हे इवन नंबर किती आहे पण
हे कुठं माहिती म्हणजे मला यन माहिती नाही आहे, मला पहिले यन काढावं लागणार आहे. कापू ही फर्स्ट टर्म तुझी, ही सेकंड टर्म, ही थर्ड टर्म, ही कितवी टर्म माहिती का नाही, म्हणजे तुला एन काढावा लागेल सोन्या. मग का सर इथे बघ हा ए पी आहे, इथं लिहावं तर इट इज ॲन ए पी. बापू ए म्हणजे काय फर्स्ट टर्म, ही तुझी फर्स्ट टर्म. डी म्हणजे काय कॉमन डिफरन्स, 4 - 2 बिकम सॉरी इथं 6 होतं हां किती आलं बेटा 2. आणि ही जी टर्म आहे सोन्या ही असेल तुझी लास्ट टर्म. लास्ट टर्म म्हणजे कोण यंत टर्म, ती आली 348. मग मला सांग तुला माहिती आहे फॉर्म्युला कोणता बाळांनो, टी एनचा फॉर्म्युला. तुला टी एन माहिती आहे, तुला ए माहीत नाही. ए प्लस यन -1 डी. अरे बाप्या तुला टी एन किती माहिती होता रे 348. अय तुला अय माहिती होता 2, तुला यन माहिती का नाही आणि तुला डी माहिती होता 2. आता बघ हा जो 2 आहे का हा इथे प्लस आहे, याला घेऊन ये इकडं. 348 - 2 इथं कोण राहिला n - 1 × 2. चल कर मायनस 346. इथे कोण राहिला n - 1 2. हा 2 या ब्रॅकेटला असतो मल्टिप्लाय, तो होणार डिवाइड. म्हणजे काय होईल बापू 346/2 इज इक्वल टू वॉट n - 1. चल याला डिवाइड कर. 3 × 1 3 उरला 1, 3 जाते 14, 3 × 3 9. अय चुकलं की रे, मी 2 ने डिवाइड करतोय सॉरी. बे 1 बे उरला 1, बे 7 14, बे 3 6. हा -1 आला इकडे +1 इक्वल टू n. म्हणजे बापू n बनला 174. आता एक गंमत बघ, तुला इथं टी एन डायरेक्ट माहिती आणि तुला फर्स्ट टर्म पण माहिती आहे. आणि मी तुला आत्ताच बोललो बघा फॉर्म्युला की जेव्हा तुम्हाला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म माहिती असेल तुम्ही एस एनचा हा फॉर्म्युला वापरू शकतात. ओके पप्या मग मला सांग एस एनचा फॉर्म्युला काय होता n/2 फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. अय गणपतराव यन किती होता 174 इक्वल टू n होता 174/2. टी1 म्हणजे फर्स्ट टर्म. कोण आहे फर्स्ट हे बघ, एलाच तू लक्षात ठेव, एला तू टी1 पण लिहितो की र. ए म्हणजेच काय रे टी1 म्हणजेच फर्स्ट टर्म. यार असं कसं रे तुम्ही असं करतात. हां टी1 म्हणजे फर्स्ट टर्म 2 प्लस ए सोन्या टी एन किती बेटांनो 348. चल हाला 1 याला डिवाइड करायचं करून घे. एक काम कर ठेवायला असंच, चल नको त्रास करून घेऊया फुकटचा. हे किती बनलं रे 350. याच्या हाफ करणं सोपं आहे आपल्याला. 174 × 175 याचं कर मल्टिप्लिकेशन, ते तुला येऊन जातं. सर्वांना क्वेश्चन समजला यस ऑर नो. हे बघा समजला तर बाळांनो ॲटलिस्ट लाईक करा किंवा ते कमेंट करा की काय वाटते काय नाही. काही सजेशन असतील तुम्हाला तर ते पण बाळांनो सांगत जा. ओके चलो जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. सोन्या क्वेश्चन काय होता, ओ माय गॉड क्वेश्चन इज सो डेंजरस. काय क्वेश्चन वाच. इन ॲन एपी एका एपीमध्ये 9th टर्म दिली होती. चला बाळांनो क्वेश्चन वाचा. एक एपी होता 19th टर्म दिली होती. गिवन काय होतं माहिती का टी 19th टर्म दिली होती बेटा 52 आणि 38th टर्म म्हणजे टी 38 दिला होता सोन्यांनो 128. क्वेश्चन होता काय सम म्हणजे यस ऑफ फर्स्ट 56 टर्म तुम्हाला पाहिजे होता. हा होता क्वेश्चन. आता इथं दोन्ही टर्म दिलेल्या होत्या आणि यस पाहिजे. लॉजिकली यस पाहिजे म्हणजे तुम्हाला ए आणि डी पाहिजे होता. आता याला घेऊन तुम्ही ए आणि डी काढत बसून नका. याला जुगाडे काय जुगाडे ते ऐका बापा हो. पहिल्यांदा मला सांग टी एनचा फॉर्म्युला काय असतो रे ए प्लस n - 1 × डी. एक आता इथं कोण दिलं होतं 19 म्हणजे हा काय बनणार टी 19 बरोबर ए प्लस 19 - 1 डी. ए डी बघायचंच नाही, सोडवायचं नाही आपल्याला, ए डी काढायचंच नाही आहे.
लक्षात ठेवा हां. T19 किती बेटांनो 52. A प्लस हा आला 18D, याला नंबर 1 देऊन टाक. एक काम कर अजून छान, याला छान लिहून काढ प्रेमामध्ये, एकदम मस्तपैकी लिहायचं, एकदम छान छान. हे बघा असं सेम. मला कोण दिला होता T38, मग काय बनणार T38 बरोबर A प्लस 38 मायनस 1D. तुला किती दिला रे T38? अय बाप्या तो दिला होता A प्लस हे किती बनला बे 37D. त्याला प्रेमात लिहून काढू. चला काय होईल हा A प्लस 37D बरोबर किती होईल 128 नंबर 2. आता जुगाड आहे काय, जुगाड काय बघ, इथं 37 आहे ओके, इकडे किती आहे 18 आहे. जर तू 37 प्लस 18 चेक केलं 8 7 15 5 1 हे आहे किती 55 आणि तुला विचारलं बरोबर 56 n-1. मग काय करायचं माहिती का, हय यांना ॲड करायचं. आपले नियम साईडला, आता डायरेक्ट ॲड करा. मग याला जर मी ॲड केलं असतं ॲड 1 and 2 तर बाळांनो फर्स्ट काय होतं आपल्याकडे A प्लस 18D इक्वल टू वॉट 52 प्लस काय होतं बेटा A प्लस 37D इक्वल टू वॉट 128. किती बनणार A प्लस A 2A 18 प्लस 37 55D 128 प्लस 52 8 2 10 0 1 5 3 8 आणि 1 180 हो की नाही बाळांनो. याला नंबर 3 देऊन टाकायचा. ओके, आता काय विचारलं होतं S56. मग सांगा Sn चा बेटा काय होता रे फॉर्म्युला Sn इक्वल टू n/2 2A प्लस n-1D. अय चुकलं रे. अय आता तुला कोण हवाय S56 म्हणजे तू इथं n किती ठेवणार रे 56 ठेवतो बघ मी आता S56 56/2 इन ब्रॅकेट 2A प्लस 56 मायनस 1 इंटू D. आपण AD काढलाच नाही, आपण जुगाड केलास पण यावं. ए बाबा तुझा काय प्रॉब्लेम आहे रे. हां बोला S56 याला डिवाइड कर 2 × 4 2 8 16. याला नीट लिहून घेऊया 2A प्लस हे किती बनले बेटा 55D आणि राजांनो आणि राजींनो S56 इक्वल टू वॉट 28 इंटू ए बघ बघ नीट बघ. ए काय झालं आता याला परत अंडो करूया. हां ए याची व्हॅल्यू किती काढली आपण हे बघा, याची व्हॅल्यू किती होती 180. ए हिरो याला कर मल्टिप्लाय आणि लिहून काढ आन्सर. समजलं का सर्वांना यस ऑर नो. नक्की चला व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड. चला बाळांनो बघूया तिसरा प्रश्न. पुढचा प्रश्न बेळांनो हाही तुमच्या बुकमधली ॲक्टिव्हिटी बेळांनो. क्वेश्चन काय होता नीट वाचा सर्वांनी. फाइंड द सम ऑफ नॅचरल नंबर बिटवीन 1 आणि किती रे बाळांनो 140. इथं कोण दिलाय बघा बिटवीन वर्ड होता 1 and 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4. मग सांगा बाळांनो द नॅचरल नंबर फ्रॉम किंवा बिटवीन द नॅचरल नंबर बिटवीन 1 and 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4 आर. कोणते असतात आता डिव्हिजिबल बाय 4 1 2 3 4 5 6 7 8 असे नंबर्स आहे की नाही. हे नॅचरल नंबर ना 4ने डिवाइड होणारे नंबर कोणता होता. पहिला नंबर होता 4 4/4 म्हणजे पहिला नंबर आला बेटांनो 4. मग सेकंड नंबर कसा असणार याच्यामध्ये 4 ॲड करत चला. आता 4 + 4 8 मग 12 असा शेवटचा नंबर कोणता असेल बघा. 140ला जर तुम्ही 4ने डिवाइड केलं ॲक्च्युली अलाउड नाहीचे पण जस्ट ट्राय करा. 4 1 जा 4 4 3 जा 12 किती उरले बेटांनो 2 4 5 जा 30. म्हणजे हा आपला लास्ट नंबर चालेल का नाही याच्यातून 4 मायनस करा किती आलं बेटांनो 136. काय बोललो कळलं. हा नंबर आपल्याला अलाउड नाही घ्यायला, हा नंबर घ्यायला अलाउड नाही. ओके
चला मग आता बाळांनो हा होय आपला AP, हा होता आपला AP. सोन्यानो ही कोण आपली बाळांनो फर्स्ट टर्म. डी म्हणजे किती रे 8तून 4 गेले 4 आणि ही तुमची कोणती टर्म विसरलात परत असा प्रॉब्लेम आहे तुमचा. फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म माहिती नाही. ही कोण लास्ट टर्म, ही कोण लास्ट टर्म. मग याला म्हणायचं TN 136. सांगा पहिले काढणार TN. हे बघा आपण आत्ता तेच केलं. इथं नाही रे इथं. हां इथं पर हो TNचा वापर केला, N काढला आणि मग आपण पुढे काढला SN. तसंच सोन्या TNचा फॉर्म्युला होता A + N-1D. तुला TN माहिती, तुला N माहिती का नाही. चल बोल किती आहे TN 136. किती आहे A 4. N माहिती का नाही. D किती माहिती होता 4. हा 4 आण इकडे 136. हा होता प्लस होईल मायनस n-1 × 4. हे किती बनलं 132. हा होता मल्टिप्लाय, तो झालेला डिवाइड. राहिलं कोण n-1 कर डिवाइड. 4 × 4 4 × 8 4 × 12. उरला किती 1 म्हणजे 4 × 12 आणि हा -1 होता इकडे +1 = राहिला n. म्हणजे बापू n राहिला किती रे 34. सर्वांना कळला n yes or no बाळांनो. आता तुम्हाला कोण विचारला होता किती नंबर्स आहे त्यांची सम विचारली होती. सम म्हणजे मला SN काढायचा होता. सांगा आता SNचा फॉर्म्युला कोणता वापरणार. परत सांगतो इथं तुला लकीली बॅड लकीली गुड लकीली काहीतरी लकीली तुला TN माहिती आहे आणि तुला फर्स्ट टर्म पण माहिती आहे. म्हणजे तू SN वापरणार कोणता माहिती का n/2 मास्तर फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. हो की नाही. फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. तुला n माहिती आहे 34. S34 = 34/2. फर्स्ट टर्म होती बाळांनो 4 प्लस लास्ट टर्म होती किती राजांनो. लास्ट टर्म होती 136. ओके 4 + 136. चला हे करा डिवाइड झालं 17 आणि हे किती झालं बाळांनो 140. यांना करून घ्या मल्टिप्लाय. हे आलं तुमचं ॲन्सर. मग शेवटी स्टेटमेंट लिहायला विसरायचं नाही बाळांनो. इथं काय लिहायचं हेन्स सम ऑफ. हे पूर्ण वाक्य सम ऑफ नॅचरल नंबर बिटवीन सम ऑफ नॅचरल नंबर बिटवीन 1 and 140 विच आर डिव्हिजिबल बाय 4 आर आणि तुझं ॲन्सर. याला तुला मल्टिप्लाय करता येईल. ओके चला जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे बाळांनो. अरे हा तर सेम झाला की रे. हाही तुमच्या बुकमधला आहे तिचा शेवटचा प्रश्न एक्सरसाइजचा प्रश्न आणि छान आणि IMP प्रश्न आहे. 3 मार्क्सचा प्रश्न बाळांनो. नेहमी ना गोडभर प्रश्न पण ठीक आहे. चला हाही जुगाडी प्रश्न आहे कारण का बघा 8वा तुम्हाला मी याच्यात शिकवला होता जुगाड. कशात इसमें मैंने आपको जुगाड पढ़ाया है. 2 टर्म दिला यस विचारला मी काय केलं माहिती का 38 + 19 चेक करून बघितला तो याच्यात जवळपास आला म्हणजे आला जुगाड. तसाच जुगाड इथे करणार आहोत आपण. बघा क्वेश्चनला वाचूया. सम ऑफ द फर्स्ट 55 टर्म दिल्या होत्या. ओके सॉरी प्रश्नाचा नीट वाचूया. सम ऑफ द फर्स्ट 55 टर्म्स म्हणजे तुला आता गिवन काय माहिती का. तुला गिवन आहे S55 जो दिलाय किती 3300 आणि तुला कोण विचारला होता 28th टर्म काढायची. सांगा बरं 28च्या डबल किती रे बाळांनो 56 आणि 1 मायनस केला किती बनला 55 जो इथं गिवन होता. म्हणजे आपण करणार आहे जुगाड. कसा जुगाड करणार आहे ऐका आता. SN दिला की नाही त्याचाच वापरायचा फॉर्म्युला. बोमला SN काय होता बे n/2 2a + n-1d. तुला n माहिती आहे किती 55. याच्यात तू जर ठेवला किती बाळांनो 55. हा होणार S55 = what 55/2 इन ब्रॅकेट. तुला a माहिती का नाही. n आहे 55 - 1. d माहिती का नाही. तुला याची व्हॅल्यू दिली होती किती दिली ती प्रश्नात ती दिली आहे 3300 बरोबर. डिवाइड होत नाही असंच ठेव. 2a + हा किती बनला 54d. इथं तुझ्याकडे 2 पर्याय आहे. या 2ने आत डिवाइड कर किंवा 2 इकडे घेऊन ये मल्टिप्लायला. काय बोललो कळलं का. याला इकडे घेऊन ये याने याला डिवाइड कर. याने याला डिवाइड केलं सोपं पडतं.
याने याला डिवाइड केलेलं सोपं होईल बघा. 3300 55 इन ब्रॅकेट या 2ने याला आणि याला दोघांनाही डिवाइड करायचं. ओके सोन्या, हा आला 2. चल आता ऐक, हा होता मल्टिप्लायला, हा गेला डिवाइडला. 3300 अपॉन 55 इज इक्वल टू 2 कॅन्सल ए प्लस 54 अपॉन 2 27D. याला डिवाइड करूया 11ने, गरीबाचा नंबर आहे आपला. 11 5 55, 11 3 33, 0 0. 5ने डिवाइड कर, 5 1 5, 5 6 30, 0. तो 60 इक्वल टू वॉट ए प्लस 27D. आता इथे बघ, हा जो आला ना असंच ठेव. तुला कोण हवं होतं? तुला होता T28. मग सांग बरं बाळांनो, TNचा बेडा काय फॉर्म्युला रे? ए प्लस n-1D. आता जर मला हवा आहे 28, तर मी n ठेवणार किती बाळांनो? 28. T28 बरोबर ए प्लस 28 - 1 इंटू कोण? D. T28 बरोबर ए असाच 28 - 1 27D. ए बाप्पू आलं बघ ना बाप्पा, हे बघ ना, गेमच झाला ना. याची इथं आपण काढली व्हॅल्यू, याची इथं आपण काढली व्हॅल्यू, आणि याची व्हॅल्यू किती होती बापू? 60. तर डायरेक्ट लिहायचा 60, इथं लिहायचा फ्रॉम 1. खताम. आहे की नाही सोपा? फक्त नीट बघायचं. आणि बापू हे बघून होत नसतं, हे ऑनलाईन विनलाईनसाठी नाही करत मी. हे तुम्हाला तुमची रिव्हिजन व्हावी, चांगल्या प्रकारे व्हावी, तुमचे डाऊट्स क्लिअर व्हावे, यासाठीचा हा प्रयत्न आहे. ओके, हे दिसतं बघून हे काही एंटरटेनमेंट नाही का, मूवी नाही का मी आलो आणि नाचलो. हां, परत सांगतोय, हे बघा, एक एक क्वेश्चन समजून घ्या आणि प्लीज तो क्वेश्चन वहीमध्ये 2 वेळा तरी सोडून बघा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके सोन्या, चल जाऊया पुढे आता. ओके, हा तुमच्या बुकचा प्रश्न आहे बाळांनो, आणि छान प्रश्न ॲक्च्युली सांगा हा प्रश्न आहे ना, जेईला पण आलेला प्रश्न आहे इन द फॉर्म ऑफ रेशिओ. हा CBSEचा पण प्रश्न आहे 10वीचा. करूया स्टार्ट. ऐका काय क्वेश्चन आहे. 9th टर्म ऑफ AP इज, अरे यार सॉरी, हां, 9th टर्म ऑफ द AP इज 0. एक AP आहे, त्या APची 9th टर्म काय होती? 0. म्हणजे तुला काय गिवन दिलं होतं? T9 दिला होता 0. ओके, वाच पुढे. शो दॅट, काय दाखवायचं आहे? 29th टर्म इज म्हणजे इज इक्वल 29th टर्म म्हणजे 29 इज इक्वल टू कोण? ट्वाईस म्हणजे डबल, ट्वाईस म्हणजे डबल 19th टर्म म्हणजे तुला हे असं शो करायचं होतं. हा होता प्रश्न आणि एकदम सोपा प्रश्न आहे. करू सुरुवात. ऐक, चल साईडला येऊया. हे का दिलं असेल रे? काहीतरी लॉजिक याच्यामागचं आहे. चल आता मला सांग, TNचा बेटा काय रे फॉर्म्युला आपल्याकडे? ए प्लस n-1D. करेक्ट का? मग जर मला जर T19 हवा असेल, हा काय बनणार? ए प्लस 19 - 1D. ते बघ, हे काय आहे? समाट बोर्ड. हा होता 0. ए प्लस 19 - 1, ए 19 नाही तो, सॉरी, इट्स अ 9. सोन्या चुकलं माझ्याकडून रे बाप्पा, इथं 9 दिला होता, मी 19 ठेवत बसलो मूर्खावानी. ओके, T9 म्हणजे काय बेटांनो? ए प्लस 9 - 1D इक्वल टू 0. बरं, असं नाही कळत का? हे बरोबर तर आहे की रे. TN होता ए प्लस, तर ए प्लस 9 - 1D इज इक्वल टू 0. दॅट इज ए प्लस 8D इक्वल 0. याला नंबर 1 देऊन टाका. हे कळला पहिला पार्ट. आता बघ, तुला हवी आहे T29ची व्हॅल्यू जी कशी असेल? याच्या ट्वाईस असेल. तर पहिले काढायचा 19th नंबरची टर्म. ओके, एक काम करूया. हा होता आपला फॉर्म्युला, याला आपण नंबर 1 देऊया. हां, एकच मिनटं, सॉरी, याला नंबर 2 देऊया आपण. चला बोला. जर मला 19th नंबरची टर्म हवी आहे, म्हणजे मी n काय ठेवणार? 19. मग मी जर इथं पुट केला, पुट n इक्वल टू वॉट? 19. हा बनणार T, हा बनणार T19 इक्वल टू वॉट? ए प्लस 19 - 1D दॅट इज ए प्लस 18D. पण इथं बघ काय दिलं? ए प्लस 8D दिला होता, जो किती आहे? 0. मग बाळांनो, जर मी या 18ला कसं असतं बघा, 8D प्लस किती रे? 18 म्हणजे काय रे बेटा? 8 प्लस
10. व्हेरी गुड. मग 18 म्हणजे काय 8d प्लस 10d. मग ह्याच्यात एक गोष्ट कळते की एवढा जो पार्ट दिसतोय आपल्याला याचा आन्सर किती बेटा 0. मग मी असं जर लिहिलं असतं T19 बरोबर 0 प्लस 10d म्हणजेच काय रे सोन्यानो T19 बरोबर 10d हा आला नंबर 3. इथं लिहिलं असतं फ्रॉम 1 हां अंडरस्टँड. आता हे काय म्हणतात 29th टर्म जी असेल ती 19 टर्मच्या डबल होती. मग आता कोण काढायचं 29 टर्म. मग मला सांग इथं जर मी आता n ठेवणार किती 29. मग मी जर पुट केला n बरोबर 29 इन इक्वेशन नंबर किती बेटा ते 2. चल बोला काय होईल T29 बरोबर a असतात बाळांनो हां n होता 29 - 1 आणि आपला d असाच a असाच 29 - 1 28d. परत तेच लॉजिक का तुला a प्लस 8d किती माहिती आहे 0. मग जर मी या 28ला असं लिहिलं असतं 8 प्लस 20 चाललं असतं का. सो काय होईल हा पोर्शन डायरेक्ट 0 होऊन जाईल. म्हणजे T29 इक्वल टू वॉट 0 प्लस 20d म्हणजेच काय रे 20d. अजून एक गोष्ट सांगतो मला जे शो करायचे त्याचा जुगाड काय होता मग बाळांनो T29ला असंच ठेव. इथं कोण होता रे 20d. मला सांग 19th टर्म किती बेटांनो 10d की नाही. मग ह्या 20ला जर मी असं लिहिलं असतं 2 × 10d चाललं असतं का बे. अबे 20 म्हणजे बेद आहे 20 2 10 जा 20. मग बापू याला हात लावलाच नाही या 2ला असंच ठेवलं. इथं जर चेक केलं तिथं कोण आहे 10d आणि या 10dची काय बेटा व्हॅल्यू 19 T19 आणि हे आलं आपलं ॲन्सर. समजला. छान स्वीट लिटल क्वेश्चन होता. छान होता क्वेश्चन. हा क्वेश्चन आपण सेम वेने घेतला आहे बाळांनो फक्त मी घेतला इवन नंबरचा. हा तुम्ही ट्राय करायला हरकत नाही. मी जातो पुढच्या क्वेश्चन्सकडे. हे थोडेसे डिफिकल्ट क्वेश्चन आहेत 3 4 माझे क्वेश्चन्स आहे बघा. करूया स्टार्ट. ऐका इन ॲन AP बापू हां इन ॲन AP सम ऑफ द थ्री कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे शेजारच्या टर्म्स किती होत्या 27 आणि त्या 3 टर्मचा देअर प्रोडक्ट इज 504. म्हणजे 3 टर्म्स आहे. या टर्म्स कशा आहे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहे आणि या टर्मची तुम्हाला सम दिलेली होती 27 आणि यांचा दिला आहे प्रोडक्ट म्हणजे काय गुणाकार मल्टिप्लिकेशन जे दिले किती 504 आणि आपल्याला या टर्म्स काढायच्या आहे. करू सुरुवात. बघा ऑलरेडी तुम्हाला गिवन एक क्वेश्चनमध्ये काय की या टर्म्स कोणत्या पकडायच्या a मायनस d a आणि a प्लस d. सो लेट 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आर. पहिली टर्म आहे a मायनस d सेकंड टर्म आहे a आणि थर्ड टर्म आहे a प्लस d रिस्पेक्टिवली. आता सांग मला तुला दिलेली फर्स्ट कंडिशन काय होती बघ. या तीनही टर्मची सम किती होती सम ऑफ द 3 टर्म इज 27. बापू ही तुझी फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म प्लस थर्ड टर्म इज इक्वल टू 27 प्लस d मायनस d कॅन्सल a प्लस a 3a इक्वल टू 27 हा गेला डिवाइडला. a काय होणार बेटांनो मग 27/3 म्हणजे बाळांनो a काय बनणार 3 9 27. अंडरस्टँड. सर्वांना a समजला यस ऑर नो. हे तुम्हाला नाही कळलं अबे ॲपल प्लस ॲपल झाले 3 ॲपल. मला a हवा होता हाच तो मल्टिप्लाय तो होतो डिवाइडला. ओके आता वाचा पुढे. त्यांचा दिला आहे प्रोडक्ट. सेकंड कंडिशन थोडीशी अवघड दिसते बाळांनो. ऐका त्या 3 टर्मचा होता प्रोडक्ट 504. फर्स्ट टर्म a मायनस d इंटू सेकंड टर्म इंटू थर्ड टर्म जो होता 504. याच्यामध्ये एक गोष्ट दिसते आपल्याला इथे बघ नीट. माहिती का तुला a प्लस b आणि a मायनस b काय फॉर्म्युला आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. हो किंवा नाही. अरे माहिती असेल की रे तुम्हाला राजा हो. हां मग बाळांनो तसंच बघा a मायनस d a प्लस d काय होणार माहिती का a स्क्वेअर मायनस d चा स्क्वेअर
इंटू राहिला कोण ए इक्वल टू 504. तुला ए माहिती आहे, किती माहिती आहे 9. चल ठेवूया 9चा स्क्वेअर मायनस डीचा स्क्वेअर इंटू 9 इक्वल टू 504. 9चा स्क्वेअर 81 मायनस डी स्क्वेअर, हा गेला डिवाइडला 504/9. 81 मायनस डी स्क्वेअर बरोबर 9 5 45 उरले 5. 6 9 54 56. हा होता मायनस, हा पाठवा पलीकडे आणि पलीकडचा आणायचा अलीकडे. परत सांगतोय याला हात लावू नकोस. हा होता मायनस, हा गेला पलीकडे, काय होईल तो प्लस, आणि पलीकडचा प्लस आणायचा अलीकडे. म्हणजे हा होईल -56 इक्वल टू वॉट डी स्क्वेअर. म्हणजे तुझा डी स्क्वेअर बेटा काय बनणार रे? हां बोला ना. 81 मायनस 25 11 6 म्हणजे 25. हा आला 25 25 करेक्ट का? मग डी टेकिंग घेतला आपण स्क्वेअर रूट, समजा टेकिंग स्क्वेअर रूट. मग बेटा स्क्वेअर रूट घेतल्यावर डी काय बनणार राजांनो? 5. अशी चूक करू नका बेटा. मी परत सांगतोय कोणत्याही नंबरचं स्क्वेअर रूट हे नेहमी 2 असतात, प्लस आणि मायनस. म्हणजे बाळांनो इथं डी आला आपला प्लस आणि मायनस किती 5. मग एकदा ए किती बेटा आपल्याकडे 9. मग एकदा काय घ्यायचं बघा, इफ ए इक्वल टू 9 आणि डी इक्वल टू 5 हा पहिला पार्ट. आणि सेकंड पार्ट काय, ए इक्वल टू 9 आणि डी इक्वल टू कोण -5. चला बोला मग. फर्स्ट टर्म होती ही सेकंड, आणि ही कोण आपली थर्ड टर्म. ही आपली फर्स्ट टर्म, ही सेकंड, आणि ही कोण आपली थर्ड टर्म. चला बॉम्बला. ए किती होता 9 मायनस डी होता 5, किती आलं 4. ए होता 9, ए प्लस डी, ए होता 9 प्लस डी होता 4, 9 4 13. सेम इकडे उलटवलं. आता ए होता किती 9 मायनस, इथल्यासाठी डी किती बाळांनो -5 मायनस मायनस प्लस 9 5 14. म्हणजे इथं जी तिसरी येते का ती इथं नेहमी गणलं इथं 9 5. अरे यार सॉरी, इथे 5 आहे, मी चुकले काहीतरी, शिट सॉरी. हा आला 14. सेम बाळांनो ए होता 9 आणि ए प्लस डी. ए होता बेटा 9 प्लस डी होता -5. 9 - 5 इज इक्वल टू वॉट 4. तर बाळांनो बघा ना, इथं जी फर्स्ट तिकडं लास्ट आहे, इथं जी लास्ट तिकडं फर्स्ट आहे. तर कोणत्याही 3 टर्म असतील. सर्वांना हा क्वेश्चन समजला आहे. 3 ते 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे, एवढा अवघड नव्हता. स्टेप वाईज गेलो आपण. पहिल्या 3 टर्म ज्या ऑलरेडी गिवन होत्या, या तिघांची सम दिली होती, ती सम केल्यावरही तुम्हाला ए भेटतो. त्यानंतर या तिघांचा दिला आहे प्रोडक्ट दिला बाळांनो. प्रोडक्ट दिला तेव्हा मला एक गोष्ट कळाली की इथं ए मायनस बी आहे आणि हा आपला ए प्लस बी होता. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए असाच ठेवला आला. एची व्हॅल्यू माहिती ती ठेवून दिली. हा गेला डिवाइडला, सॉल्व केला, इथून मला डी भेटला, जो भेटला प्लस आणि -5. एकदा घेतला मी +5 आणि एकदा घेतला मी -5. आणि या 3 टर्म्स मी दोन्ही केसेससाठी फाइंड आउट केल्या. आता तरी सर्वांना कन्सेप्ट कळला असेल. ओके चला जाऊया पुढच्या क्वेश्चन्सकडे. ओके क्वेश्चन संपले माझ्या मते. ओके चला, आय होप तुम्हाला सर्वांना हा एक्सरसाइज पण समजला असेल. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, एपीचा लास्ट म्हणजे वर्ड प्रॉब्लेम आणि काही क्वेश्चन जे तुमच्या प्रॉब्लेम सेटचे IMP क्वेश्चन्स आहे ते पण मी कवर करेल. थँक्यू सो मच बाळांनो. छानसा अभ्यास करा आणि आय होप तुम्हाला सर्वांना हे समजलं असेल तर नक्की लाईक करा. बाय बाय, टेक केअर.